मुरुडेश्वर कर्नाटकातील एक अरबी समुद्र किनारी वसलेलं ठिकाण. येथे येऊन तुम्ही प्राचीन मंदिरे, सुंदर बीचेस एक्सप्लोर करू शकता. मुरुडेश्वर रामायण काळापासून प्रसिद्ध आहे. हे मुरुडेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार आहे. आणि हे दिसत आहे गोपुरम. हे भव्य, दिव्य आणि सुबक कलाकारीने रेखाटलेले आहे. या 18 मजली गोपुरामध्ये आपण लिफ्टने वर जाऊन आजूबाजूचा नजारा पाहू शकतो. मुरुडेश्वर कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यात आहे. मुरुडेश्वर हे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर स्थापित एक सुंदर असे मंदिर आहे. हे भगवान शिवाला समर्पित असे मंदिर आहे. इथे जी शिवाची मूर्ती आहे ती जगातील सर्वात उंच दुसऱ्या क्रमांकाची शिवाची मूर्ती आहे. आत्मलिंग नावाच्या दिव्य लिंगाची उपासना करून हिंदू देवदेवतांनी अमरत्व प्राप्त केले होते. लंकेचा राजा रावणाला सुद्धा आत्मलिंग प्राप्त करून अमरत्व प्राप्त करायचे होते. रावणाच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिवशंकराने एका अटीवर आत्मलिंग दिले. अट अशी होती की आत्मलिंग खाली जमिनीवर ठेवले तर तेथून ते हलविता येणार नाही. रावण आत्मलिंग जर लंकेत घेऊन गेला तर त्याला अमरत्व मिळेल आणि पृथ्वीचा विनाश होईल. या भीतीने गणेशाने एका ब्राह्मण मुलाचा वेश धारण केला व अचानक सर्वत्र अंधार होऊ लागला. संध्याकाळी रावण संध्यावंदना करीत असे. त्याला वाटले की संध्याकाळ झाली आणि त्याने त्या ब्राह्मण वेश धारण केलेल्या गणपतीच्या हातात ते आत्मलिंग दिले. गणपतीने सुद्धा त्याला अट घातली, मी तुला 3 वेळा आवाज देईन आणि जर तू नाही आलास तर मी हे आत्मलिंग खाली ठेवीन. रावण संध्यावंदना करत असतानाच गणेशाने एकामागे एक असे 3 वेळा रावणाला हाक मारली. रावण संध्यावंदना अर्धवट सोडून येऊ शकला नाही आणि गणपतीने ते आत्मलिंग खाली ठेवले. रावणाने ते पाहिले आणि रावण खूप चिडला आणि त्याने रागाने आत्मलिंग जोरजोरात हलविण्याचा प्रयत्न केला. आत्मलिंगावर जे आच्छादन म्हणजेच झाकणारे कापड होते ते मुरुडेश्वर येथे पडले आणि येथेच या मंदिराची स्थापना करण्यात आली. आता आपण जात आहोत नेत्रानी आयलँड येथे. नेत्रानी आयलँड येथे आपण स्कुबा डायव्हिंग आणि इतर ऍक्टिव्हिटीज एन्जॉय करू शकतो.
मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत. तसेच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.